तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात 40 अंशांच्या वर जो आहे तो पुण्यातील तापमानाचा पारा गेलेला आहे। याच्यामुळे नागरिक प्रचंड त्रासलेले आहेत। मात्र या सगळ्यात आता पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ते हवामान विभागाकडून समोर येत आहे। पुढील काही दिवसात म्हणजेच 2 ते 3 दिवसात पुण्यातील तापमान जे आहे ते 2 ते 3 अंशांनी कमी होण्याची शक्यता सध्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे। यासोबतच विदर्भात जिथे सर्वाधिक तापमानाची नोंद सध्या होत आहे, जिथलं तापमान 45 अंशांच्या वरती जात आहे, तिथे देखील अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून सध्या वर्तवण्यात आलेला आहे। अवकाळी पावसामुळे सध्या वातावरणात जो आहे तो गारवा निर्माण करू शकतो, ज्याच्यामुळेच तिथल्या नागरिक जे आहेत त्यांना एक दिलासा जो आहे तो मिळू शकतो। मात्र अवकाळी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची पिकांची काळजी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे। सध्या पुण्यातील 2 ते 3 अंशांनी तापमान कमी होणार असून विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण की उन्हापासून सध्या नागरिक जे आहे ते प्रचंड हैराण आणि त्रासले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे हवामान विभागाकडून नेमकी पुढील 2 ते 3 दिवसात काय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पाहूयात। ओके, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअस ची घट आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे। हे मेनली प्रतिचक्रवाती जी परिस्थिती होती ती वीक होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने त्यामध्ये घट होण्याची शक्यता दिसून येत आहे। त्याचबरोबर जरी तापमानामध्ये घट असली तरी ते तापमान जे आहे ते बऱ्याच ठिकाणी 40च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी पाणी पिणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुपारी लेबर्सचं जे काम आहे किंवा कन्स्ट्रक्शन वर्क्स बऱ्याच ठिकाणी चालू आहे ते दुपारच्या वेळी त्यामध्ये थोडासा पॉज घेणं गरजेचं आहे। आता सध्या काय परिस्थिती आहे सर्वत्र तापमानाची आणि सर्वात जास्त नोंद कुठे? विदर्भामध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झालेली आहे, ज्यामध्ये 44.6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान अमरावती येथे नोंदवलं गेलं आहे। त्याचबरोबर विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे 42-43च्या पुढेच आहे। त्यानंतर मराठवाड्याचं जर बघाल तर 44 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आपल्याला परभणी येथे झालेली दिसून येते। त्याचबरोबर 44 तापमान हे जळगाव येथे सुद्धा दिसून आलेलं आहे। आणि कोकण किनारपट्टीचा जर प्रदेश बघाल तर तिकडं तापमान 35-36च्या दरम्यान आहे, परंतु उष्ण आणि दमट तापमानासाठी तिथे आपण येलो अलर्ट दिलेला आहे।